सहज तुटतायत, मऊसूत बर्फीसारखे, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे, परफेक्ट झालेत ओला नारळ आणि रव्याचे लाडू. तुम्ही पहिल्या वेळी करत असाल तरी चुकूनही बिघडणार नाहीत आणि पाक करायला घाबरायलाही नको. इतके सोपे आणि सहज करता येण्यासारखे लाडू आज आपण सुहासिनीच किचनमध्ये करणार आहोत. आपले हे रवा नारळाचे लाडू करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, प्रमाण चुकवायचं नाही. घरातील एक वाटी किंवा कप घ्यायचा आणि सर्व साहित्य त्या मापाने घ्यायचं. इथे मी ही वाटी घेतली आहे. ह्या वाटीच्या मापाने 2 वाट्या बारीक रवा, 1.5 वाटी साखर, 1 वाटी ओला नारळ आणि 1 टीस्पून मी वेलची पावडर घेतली. म्हणजे 2 वाटी रवा, 1.5 वाटी साखर, 1 वाटी ओला नारळ आणि पाऊण वाटी पाणी. हे आपलं प्रमाण स्टँडर्ड आहे समजायचं. आता आपण रवा भाजून घेऊया. त्यासाठी मी इथे एक नॉनस्टिक कढई घेतली आहे. कोणतीही जाड बुडाची कढई घ्यायची. ह्यात मी 3 चमचे साजूक तूप टाकून घेते. तूप साधारण गरम झालं की मग ह्यात 2 वाट्या बारीक रवा टाकायचा आहे. सुरुवातीला तूप कडकडीत तापवायचं नाही. गरम तुपात रवा टाकला की छान फुलतो. हा रवा मंद गॅसवर सतत परतून भाजायचा आहे. इथे मी एकदम बारीक रवा घेतला आहे. बारीक रवा नाहीच मिळाला तर साधारण मीडियम जो रवा असतो तो मिक्सरला लावून घ्यायचा. आपल्याला हा रवा मंद गॅसवर सतत परतत भाजायचा आहे. खरं तर आपल्या लाडूसाठी ह्या प्रमाणामध्ये आपल्याला पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे आणि तुम्ही तेवढंच वापरा. मी इथे 3च चमचे वापरलेत कारण आपल्या घरात असं एखादी व्यक्ती असते की तिला डॉक्टरांनी तूप तेल कमी खायचा सल्ला दिलेला असतो. त्यामुळे मी आज जे लाडू बनवणार आहे ते फक्त 3 चमचे तुपातच बनवणार आहेत. तरीही हे लाडू अगदी मऊसूत आणि चवीला छानच होणार आहेत. आपला रवा भाजून झालेला आहे. पहा रंग बदलला आहे आणि या प्रकारे रवा भाजायला मला मंद गॅसवर बरोबर 14 मिनिटं लागलीत. आता मी ह्यात खोबरं टाकून घेते. 1 वाटी ओल्या नारळाचं खोबरं घेतलं आहे आणि खोबरं घेताना पण म्हणजे किसताना फक्त सफेद भागच किसायचा आहे. त्यामुळे आपल्या नारळाचा रंग छान येईल. नारळ आणि रवा दोन्ही आपल्या तुपामध्ये भाजले जात आहेत त्यामुळे त्याचा इतका सुंदर घमघमाट पसरला आहे. हा रवा पण आपल्याला चांगले 5 मिनिटं भाजायचे आहेत तरच आपले लाडू चांगले टिकतील. आता आपण रवा भाजून झालेला आहे. पाक करायला घेऊया. त्यासाठी मी एक स्टीलचं पातेलं गॅसवर ठेवलं आहे. त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घेतलं आहे आणि 1.5 वाटी साखर. ही साखर आता विरघळवून घ्यायची आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे. गॅस कमी करून आपल्याला सतत ढवळत पाक करायचा आहे. आत्ता मी ह्यात 8-10 केशराच्या काड्या टाकते. केशर ही ऑप्शनल आहे. असेल तर टाकायची, नाही टाकली तरी चालेल. मलाही आधी पाक करायला भीती वाटायची. माझा पाक नेहमी बिघडायचा. पण माझी ताई हे लाडू अतिशय सुंदर करते आणि तिच्याकडनंच मी हा पाक शिकून घेतले. कारण तिचे लाडू कधीच बिघडत नाहीत. आपल्याला हा एकतारी पाक करून घ्यायचा आहे. आता हा उकळायला लागलाय. अजून 2 मिनिटं आपल्याला हा उकळून घ्यायचा आहे. आता हा पाक झालाय की नाही हे ओळखायचं कसं बरं? तर एकतारी पाक करताना फक्त चमच्यावर थोडासा पाक घ्यायचा, त्याला बोट लावायचं आणि अंगठा आणि तर्जनीमध्ये तो वर खाली बोट करून पाहायचं. जर आपल्याला हाताला चिकटपणा जाणवायला लागतो आणि आपल्याला तार दिसते, ती तार दिसली की नंतर मग अर्धा मिनिट उकळायचं आणि गॅस बंद करायचा. म्हणजे आपला पाक झाला.
आणि चुकून जर पाक कडक झालाच तरी घाबरायचं नाही. मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. गॅस कमीच ठेवला आहे. हे पहा, असं बोटावर घेऊन पाक चेक करायचा आहे. पहा, तार येते ना, अशी तार आली की आपल्याला फक्त अर्धा ते 1 मिनिटच गॅस चालू ठेवायचा आहे, नंतर गॅस बंद करायचा. आता हा आपला पाक झालेला आहे. आता 1 मिनिट झालंय. मी गॅस बंद करते. आणि आपण गॅस बंद केला तरीही पातेलं गॅसवरचं उतरून बाजूला ठेवायचं, म्हणजे ही प्रोसेस थांबते. आता आपण आपला रवा पाहूया. हा सारखा करून घ्यायचा आणि त्याच्यावर गरम गरम पाक ओतून घ्यायचा आहे. आणि लागलीच हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आपण हे मिश्रण आता सारखं करून घेऊया. सुरुवातीला हे असं पातळ दिसतं, पण आता रवा त्या पाकामध्ये व्यवस्थित मुरला जाईल. आणि पाक जर कोवळा राहिला तरीही आपले लाडू छानच होतात. ह्या पाकामध्ये हा रवा थोडा 3-4 तास ठेवू द्यायचा आणि कोवळ्या पाकाचे तर लाडू अगदी पेड्यासारखे होतात. आपण 5 मिनिटं झाकून ठेवू आणि 5 मिनिटानंतर हे थोडंसं थंड झालं की मग यात आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे. गरम गरम असताना वेलची पावडर टाकायची नाही, कारण नंतर मग वेलचीचा दरवळ निघून जातो. आता हे परत ढवळून आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. आता 10 मिनिटानंतर आपण चेक करू. पहा, रवा व्यवस्थित मुरला गेलाय आणि लाडूही छान बांधता येण्यासारखं मिश्रण झालेलं आहे. मी हे एका बोलमध्ये काढून घेतलंय. आता आपण रव्याचे लाडू बांधायला घेऊ. लाडू करायला घेताना चारोळी किंवा मनुका जवळ ठेवायच्या आणि प्रत्येक लाडवाला एक चारोळी किंवा एक मनुका लावायची. जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता, म्हणजे लाडू छान दिसतात. आता हा व्यवस्थित पाक झालाय, त्यामुळे सहज बांधता येतोय. पण हाच जर पाक आपला घट्ट झाला किंवा कडक झाला तर हा रवा आपल्याला असा बांधता येणार नाही. त्यामुळे मग काय करावं लागेल, तो सेट झालेला असतो. कडक असेल तर त्याला मोडून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये घेऊन थोडंसं फिरवून घ्यायचा मिक्सर, आणि मिक्सरमधून काढून मग नंतर एखादा चमचा नॉर्मल टेम्परेचरचं दूध टाकायचं किंवा दुधाच्या हाताने थोडासा मळल्यासारखा करून ते लाडू बांधून घ्यायचे. व्यवस्थित बांधले जातात. तरीही पाक करताना लक्ष ठेवायचा आणि एकतारीच पाक करायचा, म्हणजे लाडू छान होतात. मी जे हे वाटीच्या प्रमाणात घेतलं होतं, ही वाटी थोडीशी मोठी होती. 2 वाट्या रवा हा वजनाने 450 ग्राम होता. आणि त्याचबरोबर 1.5 वाटी साखर, 1 वाटी खोबरं, ह्या प्रमाणामध्ये आपल्या बरोबर 24 लाडू झालेत आणि तेही मध्यम आकाराचे. हे लाडू मध्यम आकाराचेच करायचे. मी आता सगळे लाडू वळून घेते. तुम्हीही अशा प्रकारे लाडू करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, आपले लाडू तयार आहेत.